नवीन कर रचनेचा मध्यम वर्ग त्याचप्रमाणे तरुणांना फायदा होईल। देशाच्या आर्थिक विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बजेटचं कौतुक केलंय। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी बजेटवरून टीका केली आहे। तर आपण पाहतोय आज बजेट सादर करण्यात आलेला आहे आणि या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर उत्पन्नात असलेल्या कराबद्दल देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणांबाबत आता मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या बजेटचं कौतुक केलेलं आहे। तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांनी मात्र बजेटवरून टीका केली आहे। वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे। एका बाजूला देश श्रीमंत आहे पण लोक गरीब आहेत, हे वास्तव आहे। कारण आज देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न हे जगामध्ये 140व्या क्रमांकावर आहे। देश समृद्ध झाला म्हणजे 2-4 उद्योगपती श्रीमंत झाले म्हणजे देश समृद्ध होतो का? सर्वसामान्य माणसांचं वार्षिक उत्पन्न, सरासरी वार्षिक उत्पन्न वाढलं पाहिजे, याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही आहे।